काल बघत होतो की मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे काय नेमकं. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट बघितल्या की मार्केट म्हणजे काय आहे ना. वेगवेगळे त्याचे जे फंडामेंटल्स आहेत. सर आवाज येत नाही. आवाज येत नाही. हॅलो, आवाज येत नाही. हॅलो, येतोय सर, येतोय. हा, तुमच्याकडे नेटवर्क नसेल रेणुसे. आवाज क्लिअर आहे, थोडंसं नेटवर्क चेक करा. तर आपण काल बघितलं की नीड्स, वॉन्ट्स आणि डिमांड्स. नीड्स म्हणजे काय, वॉन्ट्स त्यामधला काय डिफरन्स आहे, डिमांड म्हणजे काय, प्रोडक्ट्स असेल, व्हॅल्यू अँड सॅटिस्फॅक्शन असेल, एक्सचेंज अँड ट्रान्झॅक्शन असेल. एक्सचेंज कशाला म्हणायचं आणि ट्रान्झॅक्शन काल आपण बघितलं की व्यवहार झाला आपण कशाला म्हणतो. त्यामध्ये रिलेशनशिप आणि नेटवर्क्स असेल किंवा मार्केट असेल, या गोष्टी आपण बघितल्या. मार्केटिंग काय आणि मार्केटच काय. तर आज आपण थोडस मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे काय हे बघूया. मार्केटिंग मॅनेजमेंट हा पार्ट कशाचा आहे हे बघा. आता मार्केटिंग मॅनेजमेंट इज अ बिझनेस डिसिप्लिन विच फोकस ऑन द प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ मार्केटिंग टेक्निक्स. आता मार्केटिंग टेक्निक्स मध्ये काय काय येतं, मी काल तुम्हाला जसं सांगितलं की एखादी वस्तू जर मला बाजारात नेऊन विकायची तर त्याच्यासाठी काय फक्त ते कमी भावात दिलं म्हणजे गिरायक येतं का, तर नाही. फक्त मग ऍडव्हर्टाइजमेंट केली तर आपला माल विकला जाईल का, तर नाही. या सेट ऑफ इन्स्टिट्यूशन म्हणजे या सर्व गोष्टींचं एक सेट बनवून त्याचे ऑपरेशन्स करून आपल्याला तुम्हाला बाजारामध्ये विकायला लागतो. म्हणजे हे मी जस्ट माल म्हणून एक एक्झाम्पल घेते. आता ते कोऑपरेटिव्ह बँकांसाठी सुद्धा लागू आहे. जेणेकरून काल जसं मी तुम्हाला सांगितलं की कोऑपरेटिव्ह बँकांना जर त्यांचा बिझनेस वाढवायचा असेल, त्यांच्याकडे त्यांचा रीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, पतसंस्था असतील, बँका असतील, तर त्यांना काय करणं गरजेचं आहे की तशी ऍडव्हर्टाईज करणं गरजेचं, किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांना त्यांच्या स्कीम्स असतील त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. की अमुक अमुक दरात आम्ही अमुक अमुक व्याज दरात कर्ज देतो, या ठेवीवरती एवढं एवढं व्याज देतो, है ना. या सिनियर सिटीजनसाठी या स्कीम्स आहेत. अशा वेगवेगळ्या टेक्निक्स त्यामध्ये वापरायला लागतात. आणि या तंत्रज्ञानाला, या टेक्निक्सला काय म्हणतो आपण, मार्केटिंग मॅनेजमेंट. इट इज अ प्रोसेस ऑफ प्लॅनिंग अँड एक्झिक्युटिंग द कन्सेप्ट. म्हणजे काय, एखाद्या कन्सेप्ट म्हणजे एखादं मार्केटिंग जर करायचं असेल त्याचा आधी काय करायला लागतं, प्लॅन करायला लागतं. आता ते प्लॅनिंग सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार. प्लॅन कशा पद्धतीने केला जातो आणि ते एक्झिक्यूट कशा पद्धतीने करायचं. त्यामध्ये प्राइसिंग असेल, प्रमोशन असेल. प्राइसिंग म्हणजे काय, किंवा बाजारामध्ये मी जी वस्तू विकतोय किंवा मी जे समजा मी बँकेमध्ये आहे आणि माझी बँक आहे आणि मी लोकांना कोणत्या पद्धतीचं व्याज दर देतोय, त्यांच्या ठेवीवर असेल किंवा त्यांच्या कर्जावर असेल, तर हे प्राइसिंग झालं. प्रमोशन, एखादी मला वस्तू विकायची तर त्याचं ऍडव्हर्टायझिंग, प्रमोशन, त्याचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. आज आपण टीव्हीवर इतक्या ऍड्स बघतो, ऍडव्हर्टाइजमेंट बघतो. वेगवेगळ्या सिने स्टार त्याचं प्रमोशन करत असतात. सलमान खान असेल, अजय देवगण असेल, असे वेगवेगळे मोठमोठे कलाकार लोक काय करतात, प्रमोशन करतात. त्याच्यामुळं तर हा एक मार्केटिंग मॅनेजमेंटचा एक पार्ट आहे. त्याच्याशिवाय तुमचं प्रोडक्ट जे आहे ते कस्टमर पर्यंत पोहोचू शकत नाही. तर हा एक प्रमोशनचा पार्ट झाला. अँड डिस्ट्रीब्युशन आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस टू क्रिएट एक्सचेंज दॅट सॅटिस्फाय इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, थोडक्यात ग्राहकांना सॅटिस्फाय करायचं असेल तर तुम्हाला या सर्व चॅनलचा यूज करायला. It has the task of influencing the level, aiming and composition of demand in a way that it will help the organization to achieve its objective. म्हणजे काय, हे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत आपल्या ऑर्गनायझेशनचे किंवा एखाद्या कंपनीचे, ते गोल साध्य करण्यासाठी, ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंट अतिशय महत्वाचं आहे. आता इव्हॉल्युशन ऑफ मार्केटिंग अँड इट्स कन्सेप्ट. इव्हॉल्युशन कशा पद्धतीनं झालेलं आहे, पण हे बघा, इव्हॉल्युशन आता तुम्हाला एक चार्ट दिसत असेल इथे. त्यामध्ये काय काय आहे की प्रोडक्शन कन्सेप्ट, प्रोडक्ट कन्सेप्ट, सेलिंग कन्सेप्ट, मार्केटिंग कन्सेप्ट आणि सोसायटल कन्सेप्ट. म्हणजे काय, सुरुवातीला काय येतं, कोणतीही वस्तू असेल किंवा कमोडिटी असेल तर प्रोडक्शन कन्सेप्ट येतो, एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन. त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट. मग ते प्रोडक्ट कशा चांगल्या पद्धतीनं त्याला लेबलिंग करता येईल किंवा त्याला कसं डिझाईन करता येईल, है ना. तर याचा पार्ट येतो. आणि त्याच्यानंतर आहे सेलिंग कन्सेप्ट. मग सेलिंगसाठी आपण कोणते माध्यम वापरतो, आपण ऍडव्हर्टाइजमेंट वापरतो, एखाद्या स्टार कडून किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून आपण प्रमोशन करून घेतो, है ना.
आजकाल आपण टीव्हीवर बघतोय बरेचसे राजकीय नेते सुद्धा किंवा मोठमोठे जे कलाकार मंडळी आहेत ते सुद्धा असे विचित्र काही गोष्टींचं सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट करतात. म्हणजे गुटखा असेल वगैरे असं आपण बघतो. मी जस्ट एक्झाम्पल देतो. तर ते त्या मार्केटिंगचा एक प्रकार आहे. म्हणजे मार्केटिंगचं एक चॅनल आहे त्यांचं, की अशा मोठ्या व्यक्तींकडून त्याचं प्रमोशन करून घेणं. त्याच्यानंतर आहे मार्केटिंग कन्सेप्ट आणि सोसायटी. आता एक डिटेल मध्ये बघू आपण. प्रोडक्शन कन्सेप्ट म्हणजे काय? इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट कन्सेप्ट. गिव्स इम्पॉर्टन्स टू सेलर्स इंटरेस्ट अँड निग्लेक्ट द बायर इंटरेस्ट. आता याच्यामध्ये जे प्रोडक्शन जे असतं, प्रोडक्शन म्हणजे काय? एखादा जर विक्रेता आहे किंवा एखादा उत्पादन करणारा व्यक्ती आहे, समजा मोठा व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीची कंपनी, तर तो प्रोडक्शन करताना ग्राहकाला परवडेल का याचा विचार करेल का? तर करेल, परंतु प्रोडक्शन करताना त्याच्या सोयीसुविधा तो बघेल. म्हणजे त्याला चांगली जागा मिळते का, त्याला कच्चा माल व्यवस्थित मिळेल का, कुठून मिळेल, कसा मिळेल. तर ह्या ह्या गोष्टी. एकच मिनिट, परीक्षा नाही, मी सॉफ्ट कॉपी. अरे ठीक ठीक सर, मी सॉफ्ट कॉपी पाठवतो, करेक्शन करून. तर प्रोडक्शन कन्सेप्ट मध्ये काय आहे की याच्यामध्ये विक्रेत्यांच्या हितांना महत्व दिलं जातं. मी तुमच्यासाठी मला जिथे जिथे शक्य आहे तिथे मी मराठी ट्रान्सलेट सुद्धा करून तिथे दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर लक्षात येईल. हे बघा, म्हणजे प्रोडक्शन कन्सेप्ट मध्ये काय महत्वाचं आहे की तिथं सेलर्सचा इंटरेस्ट म्हणजे त्याचा कसा फायदा होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. होल्ड दॅट कस्टमर फेवर द प्रोडक्ट विच इज वाईडली अवेलेबल. म्हणजे काय? आता समजा ग्राहक ग्राहकासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या उत्पादनाला पसंती देतो. बघा, लो कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट इज द प्रिन्सिपल गायडिंग फोर्स बिहाइंड दिस कन्सेप्ट. म्हणजे काय? लो कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट, उत्पादनाची कमी किंमत ही या संकल्पनेमागील प्रमुख मार्गदर्शक आहे. म्हणजे प्रोडक्शनची किंमत जेवढी कमी होईल. आता प्रोडक्शन करताना कोणी म्हणजे जो प्रोडक्शन करतो तो काय विचार करतो की माझं कमीत कमी भावामध्ये मी कसं प्रोड्यूस करेल, मला प्रोडक्शन माझी कॉस्ट किती कमीत कमी कशी ठेवता येईल याच्यासाठी या प्रोडक्शन कन्सेप्ट मध्ये भर दिला जातो. ह्या ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघा. मी तुम्हाला पीपीटी सुद्धा शेअर करेन, परंतु या या सर्व गोष्टी तुम्हाला एक्झाम मध्ये महत्वाच्या आहेत. आता लिमिटेशन्स काय आहेत की या प्रोडक्शन कन्सेप्ट मध्ये बायरचा विचार केला जात नाही, है ना. म्हणजे जो काही विक्रेता आहे किंवा ग्राहक आहे त्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार केला जात नाही. होल्ड्स गुड्स ओनली वेन डिमांड एक्सेड सप्लाय. म्हणजे काय? जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते तेव्हाच याचं प्रोडक्शन कन्सेप्ट महत्वाचा ठरतो. त्याच्यानंतर काय? वेन मार्केट इज मोनोपॉलिस्टिक रादर दॅन परफेक्ट. हे लिमिटेशन्स आहेत. मोनोपॉलिस्टिक म्हणजे काय? की एकच काय म्हणतो आपण, एकच कमोडिटी एखाद्या मार्केटमध्ये विकली जाते किंवा एकाच व्यक्तीचं तिथं वर्चस्व चालतं. काही मार्केट असे असतात बघा की एकाच व्यक्तीचं त्या मार्केटमध्ये दरारा चालतो असं आपण म्हणू शकतो. तर हे काही लिमिटेशन्स आहेत. त्याच्यानंतर प्रोडक्ट कन्सेप्ट. आता हे सेलर ओरिएंटेड कन्सेप्ट आहे. प्रोडक्ट कन्सेप्ट म्हणजे काय? सेलर ओरिएंटेड. याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा सेलरचाच बेनिफिट याच्यामध्ये बघितलं जातं. बायर इंटरेस्ट आर नॉट प्रोटेक्टेड. याच्यामध्ये खरेदीदारांचं हित तसं जास्तीचं जोपासलं जात नाही. बिलीव्ह इन प्रोडक्ट क्वालिटी. उत्पादनाच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवलं जातं यामध्ये. हे तुम्हाला मी सांगेन. सुटेबिलिटी. सेलिंग कन्सेप्ट काय? आता बघा, हायएस्ट प्रायोरिटी ऑन सेल्स प्रमोशन पुश सेल्स हेवी ऍडव्हर्टाइजमेंट. आता बघा, सेलिंग कन्सेप्ट मध्ये काय येतं की विक्रीवर कसं जास्तीत जास्त लक्ष किंवा चांगल्या प्रकारे विक्री कशी करता येईल. त्याचं प्रमोशन असेल, त्याचं सेल्स असेल किंवा ऍडव्हर्टायझिंग असेल. मी जसं आता सांगितलं की मोठमोठ्या कलाकारांकडून ऍडव्हर्टायझिंग करून घेणं. अग्रेसिव्ह सेलिंग लीड्स टू मोर प्रॉफिटेबिलिटी. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त तुम्ही प्रसिद्धी तुमच्या प्रोडक्टला द्याल तेवढं तुमचं जास्तीत जास्त माल विकला जाईल. आज जिओच एक आपण उदाहरण घेऊ शकतो की आज जिओ प्रत्येक चॅनलद्वारे त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट करतात. तुम्ही आयपीएल मध्ये गेला तर तिथं आहे, जिओ सिनेमा आहे. आज आयपीएल फ्री मध्ये बघायला देतं जिओ. का? तर हा एक त्यांच्या प्रमोशनचा भाग आहे. इतके दिवस थोडं माईक म्यूट ठेवा. हॅलो, कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही शेवटी विचारू शकता, परंतु डिस्टर्ब व्हायला नको.
तर आज आपण बघतो की जिओ काय करतं की वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांना एक लालच दाखवण्याचा प्रयत्न करतात. आज आयपीएल इतके दिवस आपल्याला फ्री कुठे बघायला मिळत होती का? तर मागची 2 वर्ष झाला आयपीएल सुद्धा आपल्याला फ्री मध्ये अवेलेबल करून दिली. म्हणजे असे त्यांचा तो प्रमोशनचा पार्ट आहे किंवा ऍडव्हर्टायझिंगचा तो पार्ट आहे. जेणेकरून काय की विक्रेता आपल्याकडे ग्राहक आपल्याकडे अट्रॅक्ट होईल, तो आपलं जिओचं रिचार्ज करेल आणि फ्री मध्ये आपलं आयपीएल बघेल आपल्या जिओ सिनेमा ऍपवरती. तर हा एक त्यांचा प्रमोशनचा पार्ट. परसिव्ह रेजिस्टन्स फ्रॉम पोटेन्शियल बायर्स ॲज द मेन थ्रेट. म्हणजे काय, इग्नोर्स द नीड्स और वॉन्ट्स ऑफ द कस्टमर. म्हणजे याच्यामध्ये काय, सेलिंग कन्सेप्ट मध्ये ग्राहकांच्या ज्या गरजा किंवा इच्छा आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष असं केलं जातं. द लिमिटेशन्स काय, आफ्टर द इनिशियल सक्सेस ग्रॅज्युअली ब्रँड इमेजेस फेजेस अवे इन लॉंग रन. सुरुवातीला यांना काही कंपन्या असतात बघा, म्हणजे एकदमच मार्केटमध्ये त्यांचं हाईक होतं, एकदमच जोरात चालतात, परंतु पुन्हा अशा काही आपटतात की पुन्हा त्या कंपन्या बाजारामध्ये दिसतही नाही. अशा बऱ्याचशा कंपन्या आपण बघतो की ज्या एखाद्या बाजारामध्ये खूप नाव होतं आणि पुन्हा एकदा डाऊन झाले की पुन्हा त्या वर येत नाहीत कंपन्या. तर असे काही लिमिटेशन सुद्धा आहेत. आता मार्केटिंग कन्सेप्ट काय आहे की इट केम इन टू एक्झिस्टन्स इन 1950s. मार्केटिंग कन्सेप्ट हा 1950च्या काळामध्ये अस्तित्वात आला. ट्रायज टू डिटर्मिनेट द नीड्स अँड वॉन्ट्स इन द टार्गेट मार्केट. आता हा टार्गेट मार्केटिंग कन्सेप्ट जो आहे हा कन्सेप्ट एक परिपूर्ण कन्सेप्ट म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. कशामुळे तर याच्यामध्ये ग्राहकांच्या ज्या काही गरजा आणि नीड्स अँड वॉन्ट्स आहेत त्याच्यामध्ये लक्ष दिलं जातं. ट्राय टू डिटर्मिन द नीड्स अँड वॉन्ट्स इन टार्गेट मार्केट. बाजारामध्ये कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे किंवा कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, कशा प्रकारच्या वस्तू विकल्या जाऊ शकतात याच्यावरती फोकस केला जातो. ट्रायज टू डिलिव्हर सॅटिस्फॅक्शन मोर इफिशियंटली अँड इफिशियंटली ओव्हर इट्स कॉम्पिटिशन. म्हणजे बघा, आज काल जसं मी सांगितलं की आज एकाच वस्तूसाठी हजारो कंपन्या बाजारामध्ये कॉम्पिटिशन देत आहेत, कॉम्पिट करतायत. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये बाकी कंपन्यांच्या तुलनेत आपलं प्रोडक्ट कसं जास्तीत जास्त इफेक्टिव्हली इथं मांडता येईल याच्यासाठी यामध्ये प्रयत्न केला जातो. बिलिव्हर्स इन प्रॉफिटेबिलिटी थ्रू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आता याच्यामध्ये फक्त कसं आहे, मार्केटिंग कन्सेप्ट मध्ये फक्त स्वतःचा विचार केला जातो का सेलरचा, जसं आपण सेलरच्या कन्सेप्ट मध्ये बघितलं. हे बघा, प्रोडक्शन कन्सेप्ट मध्ये असेल, प्रोडक्ट कन्सेप्ट मध्ये असेल, सेलिंग कन्सेप्ट मध्ये इथं काय केलं जातं की विक्रेत्याचा फायदा बघितला जातो, परंतु इथं तसं नाही. मार्केट कन्सेप्ट मध्ये इथं ग्राहकांचं समाधान होतं का, कस्टमर सॅटिस्फॅक्शन होतंय का, याच्यातून प्रॉफिटेबिलिटी मिळवली जाते. म्हणजे फक्त नफा कमवणं हा बिझनेस नसून ग्राहकांचं त्यातून समाधान होते का, हा पण तिथं मुद्दा विचार केला जातो. कस्टमर वॉन्ट्स अँड नीड्स आर प्राईम इम्पॉर्टन्स. आता बघा, मार्केटिंग कन्सेप्ट परिपूर्ण का म्हणतात किंवा याला आपण मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयाला नाव का दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये फक्त नफा मिळवणं हा उद्देश नसून ग्राहकांचं समाधान होतंय का, हा सुद्धा एक महत्वाचा उद्देश आहे. आणि तो परिपूर्ण विचार करूनच असा बिझनेस किंवा असे ऍडव्हर्टायझिंग असेल, प्रमोशन असेल किंवा प्रोडक्शन असेल, हे या पद्धतीने केलं जातं. ट्रायज टू प्रोड्यूस व्हॉट विल सेल रादर दॅन व्हॉट दे प्रोड्यूस. म्हणजे काय, ते जे उत्पादन करतात ते विकण्यापेक्षा जे विकतील ते उत्पादन. आता बघा, शेतीमध्ये एक कन्सेप्ट आहे, पिकेल ते विकेल असं आहे ना. म्हणजे मालाला भाव का मिळत नाही, तर आपण वर्षानुवर्षे सोयाबीन, तूर, मूग असे पिकं घेत चाललोय, परंतु म्हणजे आपल्याकडे जो माल आपल्याकडे तयार होतो त्याला मार्केटमध्ये किंमत का राहत नाही, तर मार्केटमध्ये अशा वस्तूंची गरज आहे की जे आपले शेतकरी करण्यासाठी तयार नाही. त्याच्यामुळे काय, शेतकऱ्यांची मागणी काय असते, पिकेल ते विकेल ही स्कीम राबवा. आमच्याकडे जे माल पिकतो तो विकला जाईल, त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, तर याच्यासाठी जोर द्यावा. तर हा असाच कन्सेप्ट मार्केटिंग मध्ये सुद्धा आहे. म्हणजे बाजारामध्ये मला काय पाहिजे ते करण्यापेक्षा ग्राहकाचे काय गरज आहेत ते त्याचा याच्यामध्ये विचार केला जातो. पिलर्स ऑफ मार्केटिंग. आता याचे पिलर्स काय आहेत, इट इज क्लिअर दॅट अंडर मार्केटिंग कस्टमर इज बी ऑल अँड ऑल मार्केटिंग ऍक्टिव्ह. म्हणजे काय, ग्राहक हा सर्वा याच्यामध्ये मानला जातो, ग्राहकाचं हित याच्यामध्ये जोपासलं जातं. याच्या आधीचे तुम्ही आता जर कन्सेप्ट बघितले, प्रोडक्शन कन्सेप्ट, प्रोड्यूस कन्सेप्ट, सेलिंग कन्सेप्ट, याच्यामध्ये ग्राहकाला हे सर्व मानलं जात नाही किंवा फक्त प्रोड्युसरचा किंवा सेलरचा विचार केला जातो, परंतु
मार्केटिंग कन्सेप्ट मध्ये ग्राहकाचा विचार जास्तीत जास्त केला जातो. अंडर दिस कन्सेप्ट द कस्टमर शेप द डिसिजन ऑफ द मार्केटर प्रोपगेट टू लव्ह कस्टमर्स बाय क्रिएटिंग स्ट्रॉंग बॉन्ड लॉयल्टी. आता स्ट्रॉंग बॉन्ड लॉयल्टी म्हणजे काय? आज पार्लेजी कंपनी आपल्याला माहिती आहे, आपण जन्माच्या आधीपासून पार्लेजी कंपनीचं बिस्किट आपण खातोय. म्हणजे आपले पूर्वजापासून ते चालत आलेले म्हणजे बरेच वर्ष झालं. पण तरी आज एक ग्राहकाच्या मनावर त्यांनी राज्य केलं किंवा एक स्ट्रॉंग ब्रँड लॉयल्टी म्हणजे ज्याला आपण एक 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 असं पार्लेजी बिस्किटचं नातं तयार झालेलं आहे लोकांसोबत. म्हणून आज सुद्धा मार्केटमध्ये पार्लेजी बिस्किट हे तग धरून आहे. नाहीतर अशा बऱ्याचशा कंपन्या आपण बघू शकतो की ज्या सुरू झाल्या, चांगल्या पीक हाय पीक वरती गेल्या आणि बंद सुद्धा झाल्या. परंतु मार्केटिंग कन्सेप्ट मध्ये याच्यावर सुद्धा लक्ष दिले जातं. काय तर क्रिएटिंग स्ट्रॉंग बॉन्ड लॉयल्टी म्हणजे एक लॉंग टर्म स्टॅबिलिटी तयार करण्यासाठी ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. इन अ नटशेल इट ट्रीट्स कस्टमर ॲज अ किंग ऑर बॉस. म्हणजे थोडक्यात ग्राहकाला एक राजा म्हणून याच्यामध्ये दर्जा दिला जातो किंवा ग्राहकच सर्व आहे, ग्राहकासाठीच सर्व गोष्टी आहेत, अशा पद्धतीचं हे मार्केटिंग कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर काय सोशल मार्केटिंग कन्सेप्ट. आता सोशल मार्केटिंग म्हणजे काय? मी रोज आपल्याला विचार कुणाला काय बोलायचंय? हॅलो, आता ही लेटेस्ट कन्सेप्ट आहे मार्केटिंगची. याच्यामध्ये काय केलं जातं? इट डिझाईन्स, इम्प्लिमेंट्स, कंट्रोल प्रोग्राम सिकिंग टू इन्क्रीज द ऍक्सेप्टेबिलिटी ऑफ सोशल आयडिया ऑर प्रॅक्टिस इन अ टार्गेट. म्हणजे काय? ही एक एक नवीन पद्धतीचं डिझाईन करणे आणि ते इम्प्लिमेंट करणे, अशा पद्धतीच्या गोष्टींवरती याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. ट्राय टू मॅक्झिमाइज द टार्गेट ग्रुप रिस्पॉन्स बाय युटिलायझिंग कन्सेप्ट ऑफ कस्टमर रीच, आयडिया, कॉन्फिगरेशन, कम्युनिकेशन अँड फॅसिलिटेशन. जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत याच्यामध्ये पोहोचलं जातं. इट मे कॉल द अल्टरनेट नेम फॉर द कन्सेप्ट द ह्युमन कन्सेप्ट. म्हणजे ही एक मानवी संकल्पना आहे, इंटेलिजंट कन्झम्पशन कन्सेप्ट. आणि याच्यामध्ये काय सोशल म्हणजे काय सामाजिक, ज्याला आपण म्हणतो एक सामाजिक संकल्पना अशी मानते की संस्थात्मक उद्दिष्टे किंवा कार्य हे लक्षित बाजाराच्या गरजा, इच्छा आणि स्वाद. म्हणजे काय थोडक्यात की ग्राहकाच्या ज्या काही इच्छा, गरजा, त्याचे नीड्स, वॉन्ट्स आहेत, त्याच्यावर त्याला जास्त प्राधान्य त्याच्यामध्ये दिलं जातं. आता हे बघा, हा अतिशय म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये 20 मार्काला प्रश्न येऊ शकतो. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने या प्रश्नाकडे बघणं गरजेचं आहे. मार्केटिंग मिक्स. आता मार्केटिंग मिक्स मध्ये काय काय कन्सेप्ट येतात? मार्केटिंग मिक्स इज वन ऑफ द की कन्सेप्ट इन मॉडर्न मार्केटिंग थिअरी. आता ही मॉडर्न पद्धतीनं जे काय मार्केटिंग केलं जातं, मी जसं जिओचं एक्झाम्पल सांगितलं की लोकांनी, अंबानीनं फ्री दिलं बा जिओ लोकांना, घ्या आयपीएल बघा. परंतु त्या आयपीएल फ्री देण्यामागे त्यांनी काय तर डोकं लावलेलं असेल, बरोबर? म्हणजे त्यांचा तो एक एक त्यांचं त्यांनी डोकं वापरलं की लोकांना जेव्हा आपण फ्री देतो तेव्हा लोक आणखी जास्तीत जास्त रिचार्ज करून आपलं जिओ सिनेमा बघतील. तर ही एक मार्केटिंग मिक्सचा हा एक भाग आहे. तर ही एक मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे किंवा मॉडर्न थिअरी आहे मार्केटिंगची. इट इज सेट ऑफ मार्केटिंग टूल्स दॅन द फर्म युजेस टू परस्यू इट्स मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह इन द टार्गेट मार्केट. आता टार्गेट मार्केटमध्ये जर आपले मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे असतील तर सेट ऑफ मार्केटिंग टूल्स त्याला वापरणं गरजेचं आहे. आता ते मार्केटिंग टूल्स कोणते कोणते? देर आर डझन ऑफ मार्केटिंग मिक्सेस. म्हणजे भरपूर असे मार्केटिंग मिक्स असू शकतात. परंतु चार पी ज्याला आपण ओळखतो किंवा 4 महत्वाचे पी कोणते आहेत? तर प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन. आता ह्या 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 गोष्टी कशा पद्धतीने महत्वाच्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो. प्रोडक्ट म्हणजे काय? एखादी वस्तू किंवा कमोडिटी किंवा सर्व्हिस जे काय असेल. म्हणजे फक्त प्रोडक्ट म्हणजे काय? फक्त एखादी वस्तूच असू शकत नाही. सर्व्हिस असेल, कमोडिटी असेल, एखादं प्रोड्यूस असेल, ऍग्रिकल्चरल आउटपुट असेल, जे काय असेल वाटेवर. त्याच्यानंतर आहे प्राइस, त्याच्यानंतर आहे प्लेस आणि प्रमोशन. प्रोडक्ट्स मध्ये काय काय येतं? क्वालिटी आहे, ब्रँड नेम आहे, फीचर आहे, पॅकेजिंग आहे, आपण आपली क्वालिटी कशी देतो ग्राहकांना, ब्रँड नेम कसं आहे आपलं, है ना? आज मोबाईलच्या मागे आपण अर्ध खाल्लेलं सफरचंद बघितलं की लोकांना लक्षात येतं की हे ऍपलचा मोबाईल किंवा ऍपलचा ब्रँड आहे. म्हणजे नाव सुद्धा लिहायची गरज नाही तिथं, त्या साईन वरूनच लोक लक्षात येतं. म्हणजे हे ब्रँड तयार केलेलं आहे किंवा त्याचं ब्रँडिंग केलेलं आहे. फीचर्स आहे, पॅकेजिंग आहे, है ना? आपण लेबलिंग कसं करतो, सायझेस असेल, स्टाईल्स असेल, सर्व्हिसेस असतील, वॉरंटी, रिटर्न्स,
आज बघा, आपण फ्लिपकार्टवरून एखादी वस्तू मागितली तर त्याला 7 days रिप्लेसमेंट पॉलिसी किंवा रिटर्न पॉलिसी असं लिहिलेलं असतं बघा. म्हणजे हे एक मार्केटिंग मिक्सचा प्रकार आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला ग्राहकांना तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे देताल, क्वालिटी, ब्रँड नेम, फीचर्स, पॅकेजिंग, ऑप्शन्स किंवा वॉरंटीज. ऑप्शन्स म्हणजे काय, आता बघा, एकदम एकाच कंपनीच्या हजारो व्हरायटी असतात वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या. म्हणजे ग्राहकांना आपण ऑप्शन देतोय, त्याला आपण काय म्हणतो, हे ह्या प्रोडक्ट्सच्या सगळ्या हे मार्केटिंग मिक्स आहे. त्याच्यानंतर काय, प्लेस. मग आता ग्राहकांना आता मला एखादी वस्तू घ्यायची असेल आणि ती वस्तू मुंबईला मिळत असेल तर मी तेवढ्या लांब ती वस्तू घ्यायला जाईल का, मला परवडेल का, तर नाही. मग ती वस्तू माझ्या शहरात, माझ्या घराजवळ मला कशी मिळेल. म्हणजे प्लेस सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या ग्राहकांना त्या वस्तू त्यांच्या काय म्हणतो आपण त्याला, त्यांच्या जवळच्या जवळ ठिकाणी कसं देता येते. आज आपण फ्लिपकार्टवर एका बटनवर आपण मोठ्यात मोठी फ्रीज, रेफ्रिजरेटर आहे, स्कूटी, इव्हन स्कूटी सुद्धा आपण फ्लिपकार्टवरून मागवू शकतो. इतक्या सोयी सुविधा एका बटनवरती आपल्याला आज घरपोच मिळत आहे. तर हे एक मार्केटिंग मिक्सचा प्रकार आहे. तुम्हाला ग्राहकांना तुम्हाला जर तुमचं प्रॉडक्टचं नाव करायचं असेल तर तुम्हाला ग्राहकाला घरपोच सेवा द्यायला लागेल. मग चॅनल्स असतील, कव्हरेज असेल, लोकेशन, इन्व्हेंटरी, ट्रान्सपोर्ट, हा एक सगळा याचाच पार्ट आहे. ट्रान्सपोर्ट, मला प्राइस, डिस्काउंट कसे. मी जसं काल सांगितलं की आपण वेगवेगळ्या जाहिराती बघतो, या प्रोडक्ट इतके 33% डिस्काउंट, 10% डिस्काउंट. इव्हन कोलगेट आपण जर घेतलं, खरेदी केलं, त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा 20% डिस्काउंट. म्हणजे हे ग्राहकांना आकर्षित करण्याच्या या पद्धती आहेत, टेक्नॉलॉजीज आहे. लिस्ट प्राइस आहे, अलाउन्सेस आहे, पेमेंट पिरियड. आणि प्रमोशन मध्ये काय आहे, प्रमोशन म्हणजे काय, थोडक्यात त्याची जाहिरातबाजी करणं किंवा लोकांपर्यंत पोहोचवणं. ऍडव्हर्टायझिंग असेल, पर्सनल सेलिंग असेल, सेल्स प्रमोशन असेल किंवा पब्लिक रिलेशन. तर हे जे 4 P's आहेत, या 4 P'ला आपण काय म्हणतो, मार्केटिंग मिक्स. प्लॅनिंग मार्केटिंग प्रोग्राम्स. आता हे जे मार्केटिंग केलं जातं त्याचं प्लॅनिंग कसं केलं जातं. Marketing must not only formulate the broad strategies by which the business hopes to achieve its marketing objective, but also plan supporting marketing mix program. म्हणजे फक्त मला बिझनेस वाढवायचा आहे त्यासाठी मी प्लॅन करतो असं नाही, तर तुम्हाला एक सपोर्टिंग मार्केटिंग मिक्सला अनुसरून तुमचे प्रोग्राम्स करावे लागतात. म्हणजे त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, तुमचं प्लेस आलं, तुमचं प्राइसिंग आलं, तुमचं प्रमोशन आलं, या सर्व गोष्टींचं सेट ऑफ इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, ते तुम्हाला कशामध्ये फायद्याचं होतं, मग प्लॅनिंग मध्ये. मार्केटिंग प्लॅनिंग प्रोग्राम शुड कंटेन एक्झिक्युटिव्ह समरी, करंट मार्केट सिच्युएशन. आता बघा, तुम्हाला एक समरी बनवायला लागते. तुमचं जर प्रोडक्ट बाजारामध्ये विकायचं असेल तर आपण तोंड वर करून ते प्रोडक्ट विकू शकतो का, तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक प्लॅन बनवायला लागतो. आता प्लॅन कसं बनवायचं, तर एक समरी बनवायला लागेल. करंट मार्केट सिच्युएशन काय, आता लोकांना ऍपल 13 घ्या म्हटलं तर कोणी घेईल का, तर नाही. करंट मार्केट सिच्युएशन अशी आहे की आता लोक ऍपल 17चा वेट करतात किंवा त्याची वाट बघतायत. तुम्ही 13 जर विकायला गेला तर कोणी घेणार नाही. म्हणजे तुम्हाला करंट मार्केट सिच्युएशन काय आहे, कोणत्या वस्तूची डिमांड आहे, लोकांची काय नीड्स आहेत, ते तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागतो, त्याचा रिसर्च करावा लागतो. ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, आणि इश्यूज अनालिसिस, ऑब्जेक्टिव्ह, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ऍक्शन प्रोग्राम्स, प्रोजेक्ट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अँड कंट्रोल, या सर्व गोष्टींचा तुम्हाला एक प्लॅन करावा लागतो किंवा एक समरी ज्याला आपण म्हणतो तशी तयार करायला लागते. To plan effectively, marketing manager must understand the key relationship between types of marketing mix, expenditure, and their sales and profit consequences. म्हणजे बघा, जर मार्केटिंग मॅनेजरचा याच्यामध्ये खूप महत्वाचं, आता तुमच्या बँकेमध्ये तुमचे जे ब्रांच मॅनेजर असतील त्यांचा खूप महत्वाचा रोल असतो की तुमच्या ब्रांचमध्ये जे काही व्यवहार होत आहेत, लोन डिस्बर्समेंट असेल, तुमचे ठेवी असतील, तुम्ही किती कर्ज वितरण करताय, तुम्ही रिकव्हरी कशी करताय, या सर्व गोष्टी तुमच्या ब्रांच मॅनेजरला त्याच्यावरती चांगलं लक्ष ठेवावं लागतं किंवा कंट्रोल ठेवावं लागतं. तसंच मार्केटिंग मॅनेजरचा सुद्धा रोल आहे की ते आपला जर माल किंवा आपलं जर प्रोडक्ट जास्तीत जास्त विकलं गेलं पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी काय काय गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. तर द मोस्ट बेसिक मार्केटिंग टूल इज प्रोडक्ट, विच स्टँड्स फॉर द फर्म्स टेंजिबल ऑफर टू द मार्केट, इन्क्लुडिंग द प्रोडक्ट फीचर्स, पॅक्ड ब्रँडिंग अँड सर्व्हिस पॉलिसीज. म्हणजे ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुमचं जर प्रोडक्ट तुम्ही बाजारामध्ये उतरवत असाल तर त्याचं ब्रँडिंग कसं आहे किंवा त्याचे फीचर्स कसे आहे याच्यावरती खूप लक्ष केंद्रित करावं लागतं. अनदर टूल इज प्राइस, अमाऊंट ऑफ मनी दॅट कस्टमर हॅव टू पे फॉर द प्रोडक्ट.
तुमची अमाऊंट बाजारातल्या अदर प्रोडक्ट पेक्षा जास्त आहे का, तुमचं प्राइसिंग, तुमचं जो काही प्रोडक्शन कॉस्ट आहे ती निघतीये का, म्हणजे तुम्ही जी किंमत ठरवलेली आहे त्याच्यातून तुमचं प्रोडक्शन कॉस्ट रिकवर होतीये का. तर या सर्व गोष्टी या प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजरला या लक्षात ठेवावं लागतं. प्ले स्टँड फॉर द व्हेरियस ऍक्टिव्हिटीज कंपनी अंडरटेक टू मेक प्रोडक्ट इझिली ऍक्सेसिबल अँड अवेलेबल टू द टार्गेट कस्टमर. म्हणजे बघा, मी जसं सांगितलं, आज फ्लिपकार्टवर आपण इव्हन स्कूटी सुद्धा एका बटनवरती आपण ऑर्डर करतो आणि ती घरपोच मिळून जाते. आपल्याला टीव्ही असेल, रेफ्रिजरेटर असेल, अशा मोठमोठ्या वस्तू सुद्धा आपल्याला मोबाईलवरती आपण ऑर्डर करून घरपोच मिळत आहेत. तर हे प्रोडक्ट कसं ऍक्सेसिबल आहे किंवा ग्राहकांना ते कसं त्यांच्या दारात मिळेल ते प्रोडक्ट किंवा त्यांच्यासाठी कसं इझिली अवेलेबल होईल, या सर्व गोष्टींचा मार्केटिंग मॅनेजरला प्लॅन करायला लागतो. आता बघा, प्रमोशन काय म्हणतं की इट स्टँड फॉर द व्हेरियस ऍक्टिव्हिटी कंपनी अंडरटेक टू कम्युनिकेट दिस प्रोडक्ट मेरिट अँड परस्युएट टार्गेट कस्टमर टू बाय. म्हणजे थोडक्यात प्रमोशन म्हणजे काय, तुम्ही ग्राहकांना कन्व्हिन्स करता की तुम्ही हे आमचं प्रोडक्ट घ्या. आता ते कोणत्या बेसिसवर घ्या, आता त्याचं तुम्ही लेबलिंग बघा, प्राइसिंग बघा, प्राइस आमच्या प्रोडक्टची प्राइस इतरांपेक्षा कमी आहे. आज आपण बघतो बघा की एबीपी न्यूजवाले जे आहेत किंवा एबीपी माझा, तर ते जाहिरात चालवतात की महाराष्ट्रातलं एक नंबरचं न्यूज चॅनल आमचं आहे. लगेच आपण चॅनल बदललं की टीव्ही 9 वाले पण म्हणतात की आमचं एक नंबरचं चॅनल. म्हणजे ही एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे, प्रमोशनची स्ट्रॅटेजी आहे की लोकांना जास्तीत जास्त कसं अट्रॅक्ट करता येईल. आता थोडंसं सेलिंग आणि मार्केटिंग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, हा डिफरन्स सुद्धा खूप महत्वाचा आहे. हा एक्झाम्पल 100% येऊ शकतो. तुम्ही हा सुद्धा लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. आता बघा, हे सेलिंग आणि मार्केटिंग कोणत्या कोणत्या बेसिसवर यांनी आपण हे केलेलं आहे, याला सेग्रिगेट कसं केलेलं आहे की स्टार्टिंग पॉईंट असेल, डायरेक्शन असेल, मनी चेंजिंग, व्हॅल्यू सॅटिस्फॅक्शन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, या बेसिसवरती आपण सेलिंग आणि मार्केटिंग या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट समजून घेऊ. सेलिंग स्टार्ट्स विथ द सेलर अँड इट्स प्री ऑक्युपाइड ऑल द टाइम विथ द नीड्स ऑफ द सेलर. म्हणजे काय, सेलिंग स्टार्ट विथ द सेलर म्हणजे विक्रेता, आणि याच्यातला मूळ मुद्दा कोण आहे तर विक्रेता, त्याचा फायदा याच्यामध्ये बघितला जातो. ऑक्युपाइड ऑल द टाइम विथ द नीड्स ऑफ द सेलर म्हणजे विक्रेत्याची काय गरज आहे किंवा त्याची काय इच्छा आहे, त्याची काय डिमांड आहे, तर ते विक्रेत्याला याच्यामध्ये फोकस करायचं. मार्केटिंग मध्ये तसं नाही. मार्केटिंग स्टार्ट्स विथ द बायर अँड फोकसेस कॉन्स्टंटली ऑन द नीड ऑफ द बायर. म्हणजे इथं ग्राहकाला प्राधान्य दिलं जातं, ग्राहकाच्या काय डिमांड्स आहेत, है ना. सेलिंग हा कन्सेप्ट वेगळा आणि मार्केटिंग वेगळा. बघा, आपण मार्केटिंग मॅनेजमेंट शिकतोय. जर आपलं प्रोडक्ट फक्त विकायचंय आणि चांगल्या पद्धतीने विकायचंय, फक्त विकायचं असेल तर त्याला आपण सेलिंग म्हणतो. चांगल्या पद्धतीने विकायचंय किंवा त्याच्यात मधून आपल्याला नफाही झाला पाहिजे, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शनही झालं पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो, मार्केटिंग. आपला हा सब्जेक्टच आहे मार्केटिंग मॅनेजमेंट. जर तुम्ही पुणे डीसीसी मध्ये काम करत असाल, तुमच्या ब्रँडचा बिझनेस तुम्हाला वाढवायचा आहे, तर तुम्हाला काय काय ऑपरेशन्स करणं अपेक्षित आहे. तुम्ही ग्राहकाला कसं त्यांचं समाधान कराल किंवा ग्राहकाला कसं तुमच्या ब्रांचमध्ये अट्रॅक्ट कराल, काय गोष्टी कराल त्याला. जर तुमचा ग्राहक तुमच्या ब्रांचमध्ये आला तर एसबीआय सारखं तुम्ही त्याला हुसकावून लावाल का किंवा या टेबलला जा, त्या टेबलला जा, तर तसं नाही. आपल्याला जर ग्राहक आपले आकर्षित करायचे असतील, टिकवायचे असतील, तर आपल्याला त्यांना आदराने बोलायला लागतं, रिस्पेक्ट द्यायला लागते, आपलं बिहेवियर त्यांच्यासोबत चांगलं ठेवायला लागतं. नाहीतर आज आपण कोऑपरेटिव्ह बँकांना टिकणं थोडंसं कठीण झालेलं आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण बघतो हजारो नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका ज्या आहेत त्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत बाजारात. त्या कॉम्पिटिशनच्या युगात जर आपल्याला, तरी पुणे डीसीसी बँकेची खूप चांगली परिस्थिती आहे. जर आपण बाहेरच्या जे काही जिल्हा बँका बघितल्या, आता समजा मीच धाराशिवच आहे, मी आमच्या धाराशिव जिल्हा बँकेची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे, म्हणजे सांगण्यासारखी सुद्धा परिस्थिती. तर माझा सांगण्याचा उद्देश काय की आपल्याला जर व्यवसाय वाढवायचा असेल, आपलं मार्केटिंग करायचं असेल, तर आपल्याला काय काय गोष्टी, तर ग्राहकाला प्राधान्य देणं किंवा ग्राहकाला देव मानणं हाच आपल्याकडे पर्याय आहे. आणि मार्केटिंगचाच हा एक, म्हणजे मार्केटिंग आणि सेलिंग मध्ये हाच डिफरन्स आहे की सेलिंग मध्ये फक्त सेलरचा फायदा बघितला जातो, मार्केटिंग मध्ये तसं नाही. याच्यामध्ये बायरचा फायदा बघितला जातो. आता डायरेक्शनच्या बेसिसवर कसं काय याला डिफरन्शिएट करता येईल. सेलिंग स्टार्ट विथ द कॉर्पोरेशन एक्झिस्टिंग ऍक्टिव्हिटीज अँड प्रोडक्ट्स. आणि याच्यामध्ये काय, मार्केटिंगमध्ये अंडर मार्केटिंग ऑल ऍक्टिव्हिटीज अँड प्रोडक्ट्स
टेक देअर डायरेक्शन फ्रॉम द कंझ्युमर अँड हिज नीड्स. म्हणजे बघा, इथं ग्राहकांचा विचार घेतला जातो मार्केटिंगमध्ये. तुम्हाला कशाची गरज आहे बाबा, म्हणजे सध्या तुम्हाला कोणतं प्रोडक्ट आहे, तुम्हाला याच्यात कशी इनोव्हेशन पाहिजे, तुम्हाला काय चेंज पाहिजे, तुम्हाला आणखी काय तुमच्या गरज आहे, तर ह्या गोष्टी इथं समजून घेतल्या जातात. मनी चेंज सेलिंग एम्फासाइज सी लेबल सरप्लस विदिन द कॉर्पोरेशन सिक्स टू कन्वर्ट प्रोडक्ट्स इन टू कॅश. म्हणजे इथं फक्त मनी म्हणजे पैसा हा उद्देश ठेवून इथं सेलिंग मध्ये विक्री केली जाते. परंतु मार्केटिंग मध्ये तसं नाही. एम्फासाइज आयडेंटिफिकेशन ऑफ मार्केट ऑपॉर्च्युनिटी सिक्स टू कन्वर्ट कस्टमर नीड्स इन टू प्रोडक्ट्स आणि एम्फासाइज फुलफिलिंग द नीड्स ऑफ द कस्टमर. परत तोच मुद्दा येतो की ग्राहकांचं सॅटिस्फॅक्शन याच्यामधून कसं होईल. Value satisfaction. Selling or composite the exchange as a part without carrying the value satisfaction inherent in the exchange. इथे व्हॅल्यू सॅटिस्फॅक्शन बघितलं जातं, पण कस्टमर सॅटिस्फॅक्शन याच्यामध्ये बघितलं जात नाही सेलिंग मध्ये, आणि इथं कस्टमर सॅटिस्फॅक्शन बघितलं जातं. आता प्रोसेस व्ह्यूज बिझनेस ॲज अ गुड प्रोड्युसिंग प्रोसेस. म्हणजे इथं फक्त बिझनेस म्हणून बघितलं जातं सेलिंग मध्ये. तर मार्केटिंग मध्ये काय, व्ह्यूज बिझनेस ॲज अ कस्टमर सॅटिस्फाईंग प्रोसेस. इथं ग्राहकांची समाधान कसं होईल त्याची प्रोसेस याच्यामध्ये फॉलो केली जाते. मार्केटिंग एफर्ट, द प्रोडक्ट प्रिसिड्स द मार्केटिंग एफर्ट. मार्केटिंग एफर्ट बिकम द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्रोडक्ट ऑन हँड. आणि याच्यामध्ये काय, मार्केटिंग द प्रोडक्ट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ द मार्केटिंग एफर्ट. मार्केटिंग एफर्ट जे लावतो आपण त्याचं एक आउटपुट म्हणून मार्केटिंग मध्ये याच्याकडे बघितलं जातं. पॅकेजिंग काय, इन सेलिंग पॅकेजिंग इज इसेन्शियली सीन ॲज अ मेअर प्रोटेक्शन ऑर मेअर कंटेनर ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे फक्त एखादं लेबल लावायचं आहे का आपल्या प्रोडक्टला म्हणून याच्यामध्ये सेलिंग मध्ये पॅकेजिंग केलं जातं. बट मार्केटिंग मध्ये तसं नाही. त्या लेबलला कसं डिझाईन करता येईल, त्याच्यावर अट्रॅक्टिव्ह लोगोज, अट्रॅक्टिव्ह फोटोज, अट्रॅक्टिव्ह त्याला कसं अट्रॅक्टिव्ह करता येईल लेबलला. आता मार्केटमध्ये आपण बरेचसे सोप बघतो बघा, साबण जे असतं, काही साबण असेही बघतो आपण की फक्त त्याला एक पांढरी कॅरी बॅग लावलेली असते आणि तसे विकले जातात. आणि तेच आपण चांगल्या मोठ्या ब्रँडचे जे काही कंपन्या आहेत त्यांचे साबण त्याच्यावरती चंदन असे डिझाईन्स किंवा फोटोग्राफ्स लावलेले असतात है ना, असं फुलांचे फोटो असे. म्हणजे तो याचा पार्ट आहे, मार्केटिंगचा तो पार्ट आहे, जेणेकरून ग्राहकाचं कसं जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल त्यांना आणि त्यांना कन्व्हिनियंट कसं राहील. Value satisfaction. Selling or emphasize the exchange as a part without carrying value satisfaction. Marketing does itself primarily truly with the value satisfaction that should flow customer from the change. ठीक आहे. प्राइस डिटर्मिनेशन, कॉस्ट डिटर्माइन्स प्राइस. म्हणजे आता बघा सेलिंग मध्ये काय, माझ्या प्रोडक्शनला किती खर्च आलाय त्याच्यावरून किंमत ठरवली जाते है ना. समजा मी एखादं प्रोडक्ट चालू करतोय, मला 10 लाख रुपये मी आधी ठरवलं होतं की 10 लाख रुपये मला खर्च लागेल आणि त्यानुसार माझ्या प्रोडक्टची किंमत मी 100 रुपये ठेवली. परंतु काही कारणास्तव माझी प्रोडक्शन कॉस्ट वाढली, मला 15 लाख रुपये लागली, मग मी लगेच ते माझ्या वस्तूची किंमत 150 रुपये केली. तर हे सेलिंग मध्ये केलं जातं. परंतु मार्केटिंग मध्ये तसं नाही. तुम्ही तुमचे प्रोडक्शन कॉस्ट जरी वाढली तरी तुम्ही ग्राहकांचं समाधान बघून त्याला 100 रुपये मध्ये तुमची वस्तू जर देत असाल तर त्याला आपण मार्केटिंग म्हणतो. ऑक्झिलरी टू प्रोडक्शन फंक्शन. हे थोडक्यात काय, सेलिंग मध्ये ग्राहकाचा विचार केला जात नाही आणि मार्केटिंग मध्ये ग्राहकाचाच विचार केला जातो, सेलरचा विचार केला जात नाही. याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू द मार्केटर्स, कंझ्युमर्स अँड सोसायटीज. आता बघा मार्केटिंगचं इम्पॉर्टन्स काय, कुणासाठी, मार्केटर्ससाठी असेल, कंझ्युमरसाठी असेल, सोसायटीसाठी असेल. मार्केटिंग इज द सोर्स ऑफ मेनी इम्पॉर्टंट न्यू आयडियाज इन मॅनेजमेंट थॉट अँड प्रॅक्टिस. मार्केटिंग हे काय आहे की एक इम्पॉर्टंट सोर्स आहे कशाचा, नवीन काय इनोव्हेशन्स असतील, आयडियाज असतील, मॅनेजमेंट असेल, such as flexible manufacturing systems, flat organization structures, and increased emphasis on all service all of which are designed to make business more responsive to customer needs. म्हणजे ग्राहकाचं समाधान करण्यासाठी. मार्केटर्स म्हणजे काय, कालही आपण बघितलं होतं. आता हे मार्केटर्सला मार्केटिंग मॅनेजमेंटचा काय फायदा किंवा मार्केटिंग या कन्सेप्टचा काय फायदा होतो, तर फायनान्शियल सक्सेस. नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस अँड फायनान्शियल सक्सेस ऑफन डिपेंड्स ऑन मार्केटिंग ॲबिलिटी. आता बघा या मोठमोठ्या कंपन्या कशामुळे आज आपलं नावारूपाला आले, जिओ सारख्या किंवा मोठमोठे जे ऍपल असेल, त्यांनी मार्केटिंग चांगल्या पद्धतीने केलं, त्याचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने केलं. आजही कोणी ऍपलला ओळखलं नसतं, परंतु त्यांनी जो ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवला, लोकांचं क्वालिटी ज्या प्रकारे त्यांनी दिलेली आहे
भले आज त्याची किंमत 1,80,000 1,90,000 जरी असेल, परंतु तरीही आज ते मोबाईल अनअवेलेबल आहेत किंवा लोक धडपडतायत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्यांनी मार्केटिंगवर किती भर दिलेला असतो. Helps boost product sales. Marketing is a core business discipline. Apart from spreading awareness about the products, marketing actually helps boost sales and revenue growth. म्हणजे बघा, हे मार्केटर्सला कसं फायद्याचं आहे की मार्केटिंग इज अ कोअर बिझनेस डिसिप्लिन. अपार्ट फ्रॉम स्प्रेडिंग अवेअरनेस, म्हणजे फक्त अवेअरनेस करणं किंवा तुमचं प्रोडक्ट बाजारात उतरवणं हा उद्देश नसून मार्केटिंग ऍक्च्युली हेल्प बूस्ट सेल्स, म्हणजे त्याच्यामधून नफाही मिळवला जातो. हे मार्केटर्ससाठी, म्हणजे जे काही व्यापारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. बिल्ड्स कंपनी अँड रेप्युटेशन. म्हणजे बघा, कंपनीचं रेप्युटेशन तयार करणं. मी आत्ताच आता इथे एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे बघा. मार्केटर्स एम ऍट क्रिएटिंग ब्रँड इक्विटी थ्रू ब्रँड नेम्स, इमेजेस, लोगो. आता बघा, मार्केटर्स काय करतात की मी इथे एक स्वतः एक एक्झाम्पल इथे टाकलं की दाणे दाणे में हे केसर का स्वाद. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट कुणाची आहे तुम्ही सांगू शकता कुणी? म्हणजे तुम्ही बघितले असेल ना टीव्हीवर, दाणे दाणे में केसर का स्वाद. अजय देवगणची सर, अजय देवगण. हा, वा वा वा, गुड. हे बरोबर तुमच्या लक्षात येतं. हे सांगण्याचा उद्देश काय आहे की इफको असेल, क्रिप्को असेल. आज क्रिप्कोचं तुम्ही साईन जरी बघितलं, आता खताच्या गोण्या वगैरे तुम्ही कधी शेताकडे जात असाल, आता आपण सगळेच शेताकडे जातो, खताच्या गोण्या असेल, जुवारीचं चित्र बघता तुम्ही, क्रिप्कोचं बघता, त्यांनी एक ब्रँड बनवून ठेवलंय. ती साईन बघितलं तरी आपल्या लक्षात येतं इफकोचं एक साईन आहे, है ना. म्हणजे कुठेही तुम्ही सरकारी कार्यालयात गेला तर तिथे 3 सिंहाचं जे चित्र दिसतं बघा, म्हणजे ते काय लगेच आपल्याला लक्षात येते की हे सरकारी कार्यालय आहे किंवा सरकारी डॉक्युमेंट आहे, है ना. म्हणजे एक मार्केटरचं एम काय असतं की क्रिएटिंग ब्रँड इक्विटी थ्रू ब्रँड नेम असेल, इमेज असेल, त्यांची एक लोगो असेल किंवा त्यांचं एक इमेज तयार करणं ग्राहकांच्या मनात. तर आज आपण पार्लेजी जर आठवलं तर ते लहान मुलाचं चित्र आपल्याला आठवतं त्या बिस्किटच्या पुड्यावरती असं त्यांनी ते ब्रँडिंग करून ठेवलं. ह्याच्यामुळे काय होतं, इट इझियर फॉर मार्केट टू एक्सपांड अँड ग्रो. म्हणजे याच्यामुळे काय होतं की आपली लॉयल्टी वाढते आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त आपण पोहोचू शकतो. मार्केटिंग इज द बिगेस्ट कंपोनंट ऑफ द प्रोडक्ट ऑफरिंग. आता मार्केटिंग काय, हे एक चॅनल आहे कशासाठी, एक प्रोडक्ट ऑफरिंग, ग्राहकांना तुमचं प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक बिगेस्ट कंपोनंट आहे. प्राइस चार्ज फ्रॉम कस्टमर कंप्राइजेस ऑफ मार्केटिंग रिलेटेड कॉस्ट लाईक ऍडव्हर्टायझिंग. आता आपण जे ग्राहकाकडून जे पैसे घेतो एखाद्या प्रोडक्टसाठी, तर आता तुम्ही समजा तुम्ही बँकेत काम करताय, तुम्ही कर्ज वितरण करताय आणि त्याच्याकडून व्याज घेता ग्राहकाकडून, है ना, कस्टमरकडून. तर ते फक्त ते काय बँकेचा फायदा म्हणून नाही का, तर नाही. त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या पगारी येतात, तुमचा ऍडमिनचा खर्च येतो, है ना. या सर्व गोष्टी राहून नंतरचा जो आहे तो नेट सरप्लस राहतो आपला. तसंच मार्केटिंगचं सुद्धा असतं की त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, त्याचा कॉस्ट ऑफ ऍडव्हर्टायझिंग आहे, त्याचं मार्केट रिसर्च आहे, डेव्हलपमेंट आहे, अशा सर्व गोष्टींचा खर्च वजा जाता जो काय नफा राहतो तो नेट सरप्लस झाला. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करून ते ग्राहकांकडून प्राइस घेतली जाते. टू कोप अप विथ द चेंजिंग मार्केटिंग एन्व्हायरमेंट. आता हे बघा, ग्लोबलायझेशन, द इंटरनेट, इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी हॅव लेड अन इन्क्रीजिंगली मोबाईल वर्कफोर्स, एव्हर मोर फसी कस्टमर्स अँड रॅपिडली चेंजिंग टेक्नॉलॉजी अँड बिझनेस मॉडेल. म्हणजे काय, एक बदलत्या काळात, बदलत्या युगात मार्केट सोबत कोपअप करणं किंवा एक सामावून घेणं, काय म्हणतो आपण त्याला, त्याच्यासोबत सामावून घेणं, हे सुद्धा मार्केटिंगद्वारे साध्य करता येतं. आता हे झालं, आपण मार्केटर्सला काय फायदे आहेत हे बघितलं आपण, पण सोसायटीला काय फायदे किंवा सोसायटीसाठी मार्केटिंग हा जो कन्सेप्ट आहे तो कसा महत्वाचा आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट एव्हिल इफेक्ट्स ऑफ डिप्रेशन. इट थ्रू मार्केटिंग दॅट द स्पेंडिंग इज कंटिन्यू, डिप्रेशन इज ऍट बे. एम्प्लॉयमेंट. आता मार्केटिंग काय करतं, एम्प्लॉयमेंट ऑफर करतं. आता समजा मी माझी एखादी कंपनी आहे, मला मार्केटिंग करायचं, मी एकटा फिरू शकतो का बोंबलत पूर्ण भारतभर किंवा महाराष्ट्रभर, तर नाही. तर ऑटोमॅटिकली एम्प्लॉयमेंट जनरेट होते. एम्प्लॉयमेंट जनरेशन ज्याला आपण म्हणतो. मार्केटिंग ऑफर्स मेनी एक्साइटिंग, इंटरेस्टिंग अँड चॅलेंजिंग करिअर्स लाईक पर्सनल सेलिंग असेल, ऍडव्हर्टायझिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, पॅकेजिंग असेल, है ना. आता
आपण पुणे भागातच चाकण MIDC आहे किंवा असे वेगवेगळे MIDC जे आहे, मोठमोठ्या कमोडिटीच्या तिथे कंपन्या आहेत. काही गाडीच्या पार्ट्सच्या कंपन्या आहेत, बिस्किटच्या कंपन्या, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तिथं हजारो पोरांना ती एम्प्लॉयमेंट जनरेट केलेली आहे त्यांनी, किंवा रोजगार देतात. हजारो मुलांना तिथं कामाला ठेवलेलं आहे. म्हणजे याच्यातून तुम्ही विचार करू शकता की ही एक मार्केटिंगची कन्सेप्ट आहे. याच्यामुळे काय होतं की एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. तिथे प्रोडक्शन असेल, पॅकेजिंग असेल, मार्केटिंग असेल, म्हणजे कच्चा माल कंपनीत आणण्यापासून ते एक माल तयार करून बाहेर जाईपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत कोणते कोणते चॅनल्स त्याला मदत करत असतात. तर प्रोडक्शन युनिट असेल, ऍडव्हर्टायझिंग युनिट असेल, ट्रान्सपोर्ट युनिट असेल, है ना, असे वेगवेगळे चॅनल मधून गेल्यावर ते ग्राहकापर्यंत पोहोचलं जातं. अवेलेबिलिटी ऑफ द व्हेरियस प्रोडक्ट्स, सोसायटी वुड हॅव नो चॉईस इन द ऍब्सेन्स ऑफ मार्केटिंग. बघा, म्हणजे मार्केटिंग शिवाय गत्यंतर नाही किंवा पर्याय नाही. टुडे देर आर हंड्रेड्स ऑफ न्यू प्रोडक्ट्स अँड टन्स ऑफ व्हेरियस व्हरायटीज ऑफ एव्हरी प्रोडक्ट आर अवेलेबल ओनली बिकॉज ऑफ मार्केटिंग. आज आपण जर फ्लिपकार्टवर सहज सर्च केलं काही एखादी वस्तू असेल काय, तर हजारो आपल्याला त्याचे व्हरायटीज मिळतात, है ना. म्हणजे आपल्याला काहीच लिमिटेशन्स नाहीत आजकाल. आज आपण एकाच प्रोडक्टच्या हजारो आपल्याकडे ऑप्शन आहेत. हा नाही आवडला तो नाही आवडला तो, असे वेगवेगळे प्रोडक्ट आपण आज खरेदी करू शकतो. तर हा एक मार्केटिंगचा भाग आहे. सम ऑफ द लिमिटेशन्स ऑफ मार्केटिंग, आता काही लिमिटेशन्स हे आहेत मार्केटिंगचे. लिमिटेशन्स काय? लिमिटेशन्स म्हणजे काही कमतरता पण आहेत. समटाइम्स क्रिटिसाइज फॉर हाय कॉस्ट ऑफ सर्टन प्रोडक्ट्स, म्हणजे काय? द कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टाइजमेंट. आता बऱ्याचशा वेळेस असंही होतं की खाया पिया कुछ नाही गलास थोडा बाराना, म्हणजे आपलं जी विक्री होते त्याच्यातून मिळणारा जो नफा आहे त्याच्यापेक्षा आपली प्रोडक्शन कॉस्ट त्याच्या दुप्पट आहे, असंही कधी कधी होऊ शकतं. अचानकच मार्केटमध्ये त्याचा भाव उतरला, आहे ना. तर असंही बऱ्याच वेळेस होतं. तर हे एक लिमिटेशन असू शकतं. लॅक ऑफ स्किल्ड सेल्स स्टाफ, sometimes availability of trained and qualified staff is very difficult and so it's challenging to convince the prospective buyers. म्हणजे काय, बऱ्याच वेळेस आपल्याला स्टाफ मिळत नाही, ट्रेन अँड क्वालिफाईड स्टाफ असं आपल्याला मिळू शकत नाही. इनएफिशियंट मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स, आता बघा काही ठिकाणी मॅनेजमेंटची एकाधिकारशाही चालते किंवा त्यांचं हेकीगिरीमुळं कंपनीला नुकसान फेस करायला लागतं. इन ऑर्डर टू कंडक्ट व्हेरियस मार्केटिंग फंक्शन्स, प्रॉपर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग and coordination is required, which is done by marketing manager. But due to lack of inefficient and improper management, staff marketing activities are not handled properly. म्हणजे बघा, कधी कधी कंपनीच्या मॅनेजमेंटमध्येच काही वादावादी होते किंवा त्यांच्याकडून निर्णय चुकीचे घेतले आणि त्याचा फटका आपल्या मार्केटिंग चॅनलवरती पडतो आणि इव्हेंच्युअली तो मार्केटिंग वरती पडतो. Malpractice and unethical issues. Malpractice include various issues like unsafe marketing, poor quality products. म्हणजे काय, ग्राहकाला अतिशय कमी दर्जाचा किंवा खराब दर्जाचा माल तुम्ही जर प्रोव्हाइड केला तर पुन्हा तो ग्राहक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे का, तुमचा माल घेणार आहे का? तर नाही. आता तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये काम करा, तुम्ही आलेल्या ग्राहकाला साधं बसा तुम्ही म्हटलं नाही, तुम्ही कधी त्यांना व्यवस्थित बोलला नाही, कधी चहा नाही पाजला किंवा असं काही तुम्ही हुसकावून लावलं, तर तो कशाला मरायला तुमच्या ब्रँच मध्ये? त्याला 100 आज ऑप्शन आहेत. नॅशनलाइज बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, ज्या घरपोच सेवा देतात, ज्या की अतिशय चांगली वागणूक देतात. तर आपल्याला सुद्धा एक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जर आपण काम करत असू तर ग्राहकाला एक चांगली सेवा दिली तरच ती आपण आपला बिझनेस हा वाढू शकतो. Marketing research, lack of proper marketing research activities in our country sometimes make prediction of marketing trends difficult, but therefore it becomes difficult to manipulate market demands. आता बघा, मार्केट डिमांड्स वेगवेगळ्या सीझन नुसार वेगवेगळ्या असू शकतात. मग जर लॅक ऑफ प्रॉपर मार्केटिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी, म्हणजे मार्केटिंग रिसर्च जर आपलं प्रॉपर झालेलं नसेल, मार्केटिंग रिसर्च न करता, म्हणजे ग्राहकांचे डिमांड्स काय हे न आपण रिसर्च करताच आपला माल बाजारात उतरवला तर आपलं माल विकला जाणार नाही किंवा आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते विकलं जाणार नाही. आता रोल अँड रिलेव्हन्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट इन कोऑपरेटिव्ह, आता मुद्द्यावर येऊ आपण की मार्केटिंग मॅनेजमेंट हे कोऑपरेटिव्ह मध्ये कसं फायद्याचं आहे ना. इतके वेळा आपण जनरल टर्म बघितले की मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे काय. आता कोऑपरेटिव्ह साठी कसं काय हे इफिशियंटली राहील, तर बिझनेस एंटरप्राइजेस ऑफ ऑल टाइप्स, वेदर
proprietorship, partnership, companies, corporations, or cooperative require the effective use of its resources in order to secure financial organizational success. म्हणजे बघा, आपल्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत, म्हणजे मॅन पॉवर असेल, टेक्नॉलॉजी असेल, याचा इफिशियंट यूज कसा करून घेता येईल त्याच्यावरती आपला बिझनेस डिपेंड आहे. Although managerial skills are applicable across all types, the management of the cooperative business often differs in complexity due to foundation of user ownership or control. With globalization of economy and competition becoming fierce, it is now imperative for cooperative sector to find new ways to do business. म्हणजे बघा, आज मी काल जसं सांगितलं की आजच्या स्पर्धेच्या युगात जर प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँकांना आपल्याला कॉम्पिटिशन द्यायची असेल, टफ फाईट द्यायची असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. सहकारी बँक म्हणून आपण ग्राहकांना एटीएम दिले गेले पाहिजे, आपलं ऑनलाईन बँकिंग दिलं गेलं पाहिजे, तरच ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. फॉर बिकमिंग अँड रिमेनिंग कॉम्पिटेटिव्ह दे नीड टू पर्स्यू इनोव्हेटिव्ह, म्हणजे तेच इनोव्हेशन काहीतरी केलं पाहिजे. नीड बेस्ड प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, नीड बेस्ड तुम्ही प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस दिल्या पाहिजे. त्यांचा विमा असेल, आता बऱ्याचशा सातारा जिल्हा बँक सुद्धा बऱ्याचशा म्हणजे जे काही त्यांचे विकास संस्थेचे सभासद वगैरे आहेत, त्यांना विमा, त्यांचा कमी पैशात विमा उतरवून देत. तर असं तुम्हाला ग्राहकांचा अप्रोच तुमच्याकडे हे केला पाहिजे. They further need to have core competencies in anticipating, understanding, and managing consumer preferences if they are to play and score intensely competitive business in. आता बघा, मार्केटिंग एम्स एट रिटेनिंग एक्झिस्टिंग कस्टमर, विनिंग न्यू कस्टमर, प्रोव्हाइडिंग देम न्यू फायनान्शियल इन्फॉर्मेशन, सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स. म्हणजे बघा, मार्केटिंग काय, मार्केटिंगचा उद्देश काय, तर ग्राहकांना सर्व्हिसेस देणं, चांगले प्रोडक्ट्स देणं, प्रोव्हाइडिंग देम फायनान्शियल इन्फॉर्मेशन. आता बघा, आता समजा माझं अकाउंट जर एसबीआय मध्ये आहे, मी ऑनलाईन एसबीआय मध्ये लॉग इन करून माझं पूर्ण वर्षभराचं स्टेटमेंट मी बघू शकतो. माझे व्यवहार कोणते मध्ये झाले ते मी 1-2 सेकंदात मी बघू शकतो. तर तशा सेवा सुविधा तुम्ही ग्राहकांना दिल्या पाहिजे. मार्केटिंग ब्रॉडली एम्स फॉर, आता मार्केटिंगचं उद्दिष्ट काय, कस्टमर ओरिएंटेड अप्रोच. ग्राहक हा माझा दैवत आहे असं तुमचं एक अप्रोच राहायला पाहिजे. ग्राहकालाच तुम्ही सर्वस्व मानलं पाहिजे. एम्फासिस ऑन कस्टमर नीड्स अँड प्रेफरन्स, त्याची गरज काय आहे ना, तो कोणत्या गोष्टींना प्रेफरन्स देतोय त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. स्टेईंग क्लोज टू कस्टमर, म्हणजे एक नातं तयार झालं पाहिजे. स्टेईंग क्लोज टू कस्टमर म्हणजे ग्राहकांना एक चांगली वागणूक दिली पाहिजे. केअरिंग फॉर द कस्टमर्स मोर दॅन द कॉम्पिटिटर्स डू. आता तुमची कॉम्पिटिटर्स जे आहे, म्हणजे प्रायव्हेट बँका जसं त्यांच्या ग्राहकांची काळजी घेतात, त्यापेक्षा जास्त तुम्हाला कसं करता येईल ग्राहकांना. म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही घरी जेवायलाच नाही ग्राहकांना, तसं नाही, परंतु तुम्हाला त्यांना आदरानं बोलणं, बसा म्हणणं, या म्हणणं, ब्रँच मध्ये आल्यानंतर पाणी विचारणं, या साधारण गोष्टी आहेत. अक्वायरिंग कस्टमर्स मोर दॅन द कॉम्पिटिटर्स डू. कन्सर्न फॉर कस्टमर, आणि ग्राहकाप्रती एक काळजी असणं, बाबा कुणाचं नुकसान होतंय का, एखाद्याला जर समजा फॉर्म भरता येत नसेल ब्रांच मध्ये आणि त्याला फॉर्म भरून देणं, थोडंसं त्यांना हेल्प करणं, हे सुद्धा एक चांगलं बिहेवियर. गिव्हिंग कस्टमर्स अ लिटल मोर दॅन दे एक्सपेक्ट, म्हणजे त्यांना जेवढं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा चांगली सेवा देणं. अर्निंग थॉट कस्टमर सॅटिस्फॅक्शन, त्यांचं सॅटिस्फॅक्शन होतंय का. ब्रिंगिंग आउट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, इफेक्टिव्ह कंटिन्यू इम्प्रुव्हमेंट इन परफॉर्मन्स, empowering customers and allowing them access for pouring suggestions and grievance. आता बघा, हे सजेशन अँड ग्रीव्हन्स कशासाठी मी सांगितलं की आमचं जे हॉस्टेल आहे मार्केट यार्डला, तिथं सुद्धा आम्ही एक रजिस्टर ठेवलेला आहे की जर समजा आमचे जे पार्टिसिपंट येतात त्यांना काही सजेशन्स द्यायचे असतील, काही तक्रार असेल, तर ते तिथं मांडू शकतात किंवा लिहू शकतात. आम्ही ते मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करतो. जर समजा एखाद्याची तक्रार असेल की रूम स्वच्छता नव्हती, रूम चांगली नाही आहे, आणखी सुविधा वाढल्या पाहिजे, तर आम्ही ते ऍक्सेप्ट करतो आणि त्यासाठी आम्ही तिथे सजेशन बुक सुद्धा ठेवलेलं. रोल ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट इन कोऑपरेटिव्ह. आता हा कोऑपरेटिव्हचा जेव्हा आपण विषय बोलतोय तेव्हा मार्केटिंग मॅनेजमेंटचा कसा रोल आहे. आता मी बऱ्यापैकी कोऑपरेटिव्ह बँकांबद्दलच उदाहरण तुम्हाला सांगितले की तुमच्या ब्रँच मध्येच ग्राहकांना कसं तुम्हाला चांगल्यात चांगलं मॅनेज करता येईल. यामध्ये काय प्रोडक्ट आहे, प्रमोशन आहे, प्राइस आहे आणि चॅनल आहे, म्हणजे 4 P ज्याला आपण म्हणतो मार्केटिंग मिक्स. परत एकदा सांगतोय, मार्केटिंग मिक्स हा जो क्वेश्चन आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि हा खूप महत्वाचा कन्सेप्ट असल्यामुळे तो एक्झामला सुद्धा येऊ शकतो. तुम्ही तो चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे.
ठीक आहे. आपण इथं थांबूया. थोडस फास्ट आपल्याला कव्हर करायला लागेल, कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि जवळपास 9 टॉपिक्स आपल्याला या सब्जेक्ट मध्ये कव्हर करायचे. तर आपण थोडस उद्यापासून जे आहे ते थोडस स्पीड वाढवायला लागेल आपल्याला. पंकज बहिरट, समजतंय काय सुरू आहे? हो सर, थोडंफार बऱ्यापैकी येतंय, थोडंफार बऱ्यापैकी लक्षात सर. येस येस हॅलो. येस 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 पण अजून थोडंसं स्पीड वाढलं मग तरी ते थोडं कॅप्चर होते बऱ्यापैकी. येस येस तुम्ही आता इथून जाऊन जर नोट्स एकदा बघितली, आता तुम्ही काल कोणीतरी ग्रुपवर मराठी ट्रान्सलेट करून सुद्धा एक नोट्स टाकलेली, ते तुम्ही जर वाचली, आता असं नाही की त्यामध्ये 100% बरोबर आहे ते ट्रान्सलेशन, पण एक 60% तुम्हाला आयडिया येऊन जाईल की या नोट्स म्हणून काय म्हणायचे त्यांना. हो सर, बऱ्यापैकी त्यात मराठी वाचलं लक्षात येते थोडंसं. हा, म्हणजे अगदीच 100% ते बरोबर नाही, परंतु 60% तरी तुम्हाला त्यातून समजून येईल. हो सर. ठीक आहे. कुणाला काही अडचण आहे कोर्सच्या संदर्भात, काही असाइनमेंट किंवा